मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणखीन एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। एक्झॅक्ट टायमर आपला इथून काउंटिंग केला जाईल, टाइम इथून अलर्ट राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं। दोन्ही टीमच्या खेळाडूंनी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी टाकायचीच आहेत। अगदी 5 षटकाचा सामना आहे, 25 मिनिटं तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये दिले जातील, त्यामध्ये 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचीच आहेत, हे लक्षात ठेवा। जेणेकरून अंतिम षटकामध्ये देखील तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी शिल्लक राहिला पाहिजे। आणि जर अधिकचा वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये घेत असाल, मग तिथे जे 5 खेळाडू बॉडी लाईन क्षेत्रामध्ये आपण फिल्डिंग करत असताना बघणार आहोत, त्यामधील एक खेळाडू जो मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल। त्याचबरोबर आणखीन एक मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील। आणि त्याचबरोबर चेंडू हरवत असेल किंवा फुटत असेल, तिथे तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल, मग ते पहिलं षटक असो किंवा अंतिम षटक असो, ही सूचना आपण मैदानाच्या आतमध्ये लक्षात ठेवायची आहे। आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आणखीन एक महत्त्वाची सूचना, स्पर्धेमध्ये लेग बिफोरची विकेट जी इथे ग्राह्य पकडली जाईल, त्याचबरोबर प्रत्येकी टीमला एकच DRS जो मात्र दिला जाईल, तो अगदी तुम्हाला फक्त आणि फक्त 10 सेकंदाच्या आतमध्येच कर्तव्य घ्यायचा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। संपूर्ण क्रिकेट रसिकांचं करूया पुढे एकदा सहर्ष स्वागत। क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल, अगदी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय, ही फर्स्ट मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। 16 कर्दर आज या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आनंदाने जर पाहायला गेलं तर गजर जो मात्र क्रिकेटचा आपल्याला होत असताना पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून मेहनत तातोनात कर्दर केली आहे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने। नेहमीच मी म्हणत असतो, स्पर्धा भरवणं कर्दर हे इतकंही सोपं नसतं, परंतु खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर शेळंदवाडीकर असो, त्याचबरोबर पिंपळवाडीकर असो, संपूर्ण अगदी दोन्ही गावांच्या माध्यमातून भरपूर चांगली मेहनत जी घेतली आणि आज सत्यात उतरलेला भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। मॅनेजमेंट कमिटीने जर पाहायला गेलं तर पाहुण्यासमोर हाक मांडली आणि पाहुण्यांनी देखील साथ दिली, आणि म्हणूनच ही संपूर्ण स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते। जाऊया मॅचच्या दिशेने, संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज होती, ऑफिसर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहताय। आणि थोड्याच वेळा इथून उद्घाटनीय सामना मैदानावरती आपण पाहणार आहोत। जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। संपूर्ण प्लेइंग 11 इथून क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतेय। एवे संघ इथे गोलंदाजी करत असताना आपण बघतोय, आणि अगदी 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटकं संपन्न करायचे, जेणेकरून अंतिम षटकामध्ये देखील 5 मिनिटाचा अवधी जो मात्र इथे शिल्लक राहिला पाहिजे। लक्षात ठेवा, एवे संघ फर्स्ट बॉल इथून जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बरोबर 7:46 ला इथून टाकला जातोय। जाऊया मैदानाच्या दिशेनं, अगदी टायमर देखील इथे सेट झालेला पाहायला मिळतोय। ऑफिशियल्स देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत। मेन अंपायर इथून कळवतात की सामना सुरू होतोय। लेट्स प्ले गेम ऑन नाउ दिस बॅक टू द क्रिकेट। फर्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घुटना टेक तमाशा देख चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। स्पर्धेचा शुभारंभ जो मात्र 6 ने केलाय। उद्घाटनीय लढतीमध्ये फलंदाज जयेश या बाटने सिक्सर।
अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकता थोडेसे सफल झाले, जागा बनवली, वेट केलं, चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर अगदी परफेक्टली मागचा गुडघा खेळपट्टीवरती टेकून तिथे फलंदाज जयच्या बाटमधून हा पहिला मॅक्सिमम षटकार. 6 धाबा दाफलकावरती आपण बघताय 5 षटकाचा सामना आहे. सोचून आणि समजून खेळ करावा लागेल मैदानावरती. सध्या 1 सेट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या RD11 चांदप टीमला, कारण सर्व काही गोष्टी करतात नक्कीच वेगातूनच सिद्ध होत नसतात. त्यासाठी तुम्हालाही वेळ खर्च करावा लागतो आणि मैदानामध्ये ही चांगली मॅच आपण बघाल. नागपूरला जाऊन थोडंसं जर पाहिलं तर पंच करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर जयचा होता. अगदी आपण बघू शकतायत परफेक्टली राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय मैदानावरती गोलंदाज संदेश, आणि चांगले संदेश तो देतोय खेळपट्टीवरती. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस बागपूरला गेलेत, वेट केलंय आणि पुढे एकदा गोलंदाज संदेशच्या बॉल वरती फलंदाज तुटून पडलाय. परफेक्टली पॉइंट कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. जिथे जिथे करतर विषय गंभीर तिथे तिथे फलंदाजी मधून RD11 चांदप संघाचा जयेश खंबीर. हे मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली हवी आहे आणि चांगल्या सुरुवातीच्या शोधामध्ये बॅटर जयेशने इथून चांगली बॅटिंग दर्शवली आहे. वेगवान चेंडू पडल्यानंतर एकसा बाउन्स मिळाला जातोय. आजची फर्स्ट रात्र जी मात्र इथून सुरू होत असताना आपल्याला बघायला मिळेल. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि नेहमीच कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा जर उल्लेख केला तर पडल्यानंतर चेंडू भरपूर सारा वेगातून ट्रान्सफर होतो आणि तिथे खेळपट्टीवरती फलंदाजांना थोडीशी हरकत आहे, पण बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश देखील सक्सेस बॅटिंग करतोय खेळपट्टीमध्ये. शपर राहिले ताड्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये, फटका चांगला, फिल्डर तिथे पुन्हा एकदा बॉल वरती पोहोचतायत. पूर्तता मात्र या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकाच धावेची होती आहे, कारण P1 चा खेळ मैदानावरती सुरू होत असताना पण संदेशला गोलंदाजी करत असताना बघतोय. जिथे सध्या या षटकामध्ये जर उल्लेख करायला गेला तर 5 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार, 2 चेंडू डॉट 1 सिंगल, म्हणजे गोलंदाजी करत असताना संदेशने तितकी चांगली गेली आहे. बट बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती ताबा चांगला घेतात आपल्या टीमसाठी. RD11 चांदप संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू समोर स्वीप करण्याचा प्रयत्न, रनचा प्रयत्न होतोय, दाबाची संधी, लेझी फिल्डिंग कलेक्ट करण्यात क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज थोडेसे उशीर ठरलेले आपण बघाल. संदेश मिळाली जाते रिस्की सिंगल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय आणि फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण बघाल RD11 चांदप टीमच्या सध्या 12 धावा. वेळेच्या बाबतीत इथून गोलंदाजी करत असताना जर बघायला गेले तर अगदी हेवे संघ खूप चांगल्या पद्धतीने इथून चर्चा करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकासाठी इथे आपण बघाल 3 मिनिटाचा अवधी जो मात्र गोलंदाज संदेशने खर्च केलेला आपण पाहिलाय. चला वेळ घेऊ नका हेवे संघ, अजून 4 षटक तुम्हाला वेळेच्या करतर साथीने टाकायचे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचंय. डाव जबरदस्त आहे मैदानामध्ये आपण बघू शकाल. 5 षटकाचा सामना आहे. 50 ते 55 धाबा किंवा 60 धाबा जर बनल्या तर मी सांगेल या सामन्यामध्ये सन्मानजनक धावफलक राहू शकेल या सामन्यामध्ये RD11 चांदप टीमचे. परंतु अगदी गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक जर दर्शवलं, विकेट जर शोधल्या तर हा सामना देखील अगदी लो स्कोरिंग धावफलकाचा ठरू शकतोय. सुरुवात जबरदस्त मिळाली आहे मैदानावरती दोन्ही बॅटर्स करून RD11 चांदप टीमला. एका षटकाचा खेळ आपण संपन्न होत असताना बघतोय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण करतर उपस्थिती नोंदवून राहायचं आहे. राजिंग सर शेतपाड आणि त्यांच्या विरोधात साईल 11 शिळंदवाडी संघ असेल. पण मैदानावरती एक्सा पोल मधील ही जबरदस्त मॅच बघायला मिळते आहे. हाफ ट्रॅकर बॉल सफल झाले आणि सरळ फेकून दिला पाहिजे बाउंड्री यांच्या पलीकडे षटकार.
चला मॅनेजमेंट कमिटी आपण बॉल पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. कबड्डीवरती आपण बघाल दुबंत युद्धाचे मात्र आपल्याला पाहायला मिळतं या दोन्ही टीमच्या दरम्यान. टार्गेट किती दाबेचं अगदी सेटल केलं जाईल या दाफलकाला हे आपण पाहणार आहोत. आणि मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अगदी RD11 चांदप संघ शांत थांबत नाहीये, कारण त्यांनाही माहिती आहे अगदी समोसा संघ देखील तितकाच तगडा संघ आहे. आणि या टीमच्या विरोधात जर शेवटपर्यंत भिडायचं असेल तर वन साइड इनिंग मध्ये टार्गेट मोठं बनणं गरजेचं आहे. आणि सध्या बॉलर्सला इथून बॅटर टार्गेट करतायत आपल्या बॅट मधनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तशा पद्धतीने करणच्या विरोधात पहिला मॅक्सिमम आपण पाहिलाय. सबोलून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू थोडासा इथून कबड्डीवरती हरकत करतोय फलंदाज. स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळत आहेत नामदेव. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल अध्यक्ष शबल झाले होते, हरकत राहिली. कटर चेंडू आपण पाहिलाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण देखील बेस्ट खेळाडूंच्या यादीमधलं एक अग्रगण्य नाव आहे एवे क्रिकेट संघाचं. आणि तेच नाव मैदानाच्या आतमध्ये सध्या इथून आपल्या टीमला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. वेगवान चेंडू समोर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाजासमोर हरकत राहिली आहे. शरीरामध्ये चेंडू आकर्षित होत असताना ऑफिशियल अंपायर, मेन अंपायर आपण बघू शकाल लेग बायचा इशारा देत आहेत. ऑलरेडी कनेक्शन कोणताच नव्हतं. फलंदाज बॅटिंग करत असताना बॉल आणि बॅटचं, आणि त्याचमुळे शारीरिक भागामध्ये हा चेंडू कनेक्ट होत असताना एक लेग बायच्या माध्यमातून सिंगल मिळती आहे. 19 धाबा दाफलकाला. धाबा दर तितका जबरदस्त आहेत, बट इथून एखादा सबल विकेट मैदानाच्या आतमध्ये आणणं गरजेचं आहे. कारण नेहमीच म्हटलं जातं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असाल तर विकेट मिळणे तितकीच महत्वाची बाब आहे. कारण विकेट आल्यानंतर अपोजिट संघावरती प्रेशर, दबाव या सर्व काही गोष्टी दिसतात. पण मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाजी जी सध्या सुरू आहे. लोबा फुल टॉस आक्रमण करण्याचा प्रयत्न समोर मैदानाच्या आतमध्ये अपील होत होती, बट मेन अंपायर देखील हेच सांगतात की हा चेंडू आउटसाइड द ऑफ सिक पूर्णपणे जर पाहायला गेलं तर ऑप्शनला सोडणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर बचावले जातात. खेळपट्टीवरती गोलंदाज करणच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. सेकंड पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. एक्झॅक्टली मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघाल ऑलमोस्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फर्स्ट इनिंग मध्ये RD11 चांदप क्रिकेट संघाने या धावफलकाला कोणतंही नुकसान न करता 19 धाबाच्या मात्र इथे बनवलेलं आपण बघतोय. फलंदाजी आतापर्यंत माझ्या मतानुसार तरी अगदी जबरदस्त केली आहे मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या चांदप क्रिकेट संघाने. बाटल चांगला इथे स्लॉट मध्ये आलाय आणि नेहमीच म्हणतात टप्प्यात आला की कार्यक्रम ओके. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयेश कार्यक्रम ओके करतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई यात्रा षटकार. आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना RD11 चांदप संघ या स्पर्धेमध्ये अगदी अद्भुत आणि जबरदस्त फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एखादा व्यक्ती जर तुम्हाला अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये हलक्यात घेत असेल मग तिथे तुम्हाला देखील तुमचं प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल एवे बनाम RD11 चांदप या दोन टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं हे दुवंत युद्ध यावेळेस मात्र बॅटचे अंदरुनी टॉपेज मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. बॅटिंग करत असताना चांदप टीमला गमावा लागेल. सेट बॅटर बॅट्समन जयेश इट्स पॅव्हिलियन. आणि सामन्यामध्ये पहिला विकेट मिळतोय. गोलंदाजी करत असताना एवे टीमला गोलंदाज करणला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गमवलाय.
अगदी दुसऱ्या P1 मध्ये गोलंदाजी करत असताना तिथे मैदानावरती आपण बघाल करणला सफलता मिळाली आणि बॅटिंग करणाऱ्या RD11 चांदप टीमने आपला सेट फलंदाज गमावला आहे. 25 ला 1 विकेट 2 षटकांचा काही संपलाय. पहिली 2 षटक आपण कॉम्बॉक्स एंड कडनं पाहिलेत. त्यानंतर आपण बघू शकाल तिसऱ्या षटकाला सुरुवात जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा केली जाते आणि कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा ऑन बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेश दाखल होतोय. कमबॅक करावा लागेल. सफलता तर मिळाली आहे. बडीतून येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशी गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा षटक. पहिला चेंडू इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर नामदेवचा आपल्याला बघायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू अगदी नॅचरल अँगल क्रॉस अँगलनं गोलंदाजी होते राऊंड द विकेटनं आणि त्याचमुळे आपण बघू शकतात फलंदाजाला थोडीशी हरकत खेळपट्टीवरती बनली जाते आहे. मैदानामध्ये आपण बघाल या चेंडूवरती थोडीशी नामी संधी होती गमवली आहे. खेळपट्टीमध्ये कॅच ड्रॉप झाला. नेहमीच म्हटलं जातं एक्झॅक्ट पकडा कॅच जिंका मॅच. कॅच ड्रॉप होत असताना आपण बघताय 2 धावा मिळाल्या स्कोरबोर्डला 27 धावा. आज खरतर आपण बघू शकाल सन्माननीय आदरणीय नंदूदादा भंडारी जे खरतर 12वी निसर्ग डाबा या खरतर डाब्याचे सर्व आहेत आणि दादांच्या माध्यमातून आज RD11 चांदप क्रिकेट संघाला पुरस्कृत केलं गेलंय आणि जरूर मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. अगदी डिलेकट टच थर्डमॅन मधून गली क्षेत्रामधून चौकार आल्या बॅटर नामदेवच्या बॅटमधून स्कोर बोर्डला 31 धावेवरती बॅटिंग करत असताना सध्या आपण या सामन्यामध्ये बघतायत चांदप टीमला चांगली फलंदाजी सुरू आहे. मैदानावरती आपण बघाल एवे क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीला पसंती दिली आहे आणि गोलंदाजी आतापर्यंत इथून भरपूर मागणी राहिली आहे. पुढे ठेवतात मिसामिंग फटका बसलाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेलची संधी कॅच ड्रॉप. या चुका जर तुम्ही करत असाल मग तिथे तुम्हाला परिणाम देखील भुगतावे लागतील. कॅच जर संपादित राहिला असता तर किंबहुनात मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल धाबा वाचू शकले असता प्रेशर रिलीज होऊ शकलं असतं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. पण कॅच ड्रॉप गोलंदाज नाराज होत आहेत आणि तदनंतर इथून पुन्हा एकदा 2 धाब्याने स्कोर बोर्डला 33 धावा. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा मिस एक क्षेत्ररक्षक करतायत. आज खरं तर नशीब म्हणजे मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघू शकाल फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने जबरदस्त आहेत. अगदी आपण बघू शकाल 12वी निसर्ग डाबा सन्माननीय आमचे नंदूदादा भंडारी पुरस्कृत RD11 चांदप क्रिकेट संघ नशिबामधून चांगला खेळ करतोय. अगदी फलंदाजांना वारंवार जीवनदान मिळत आहेत. स्कोर बोर्डला 31 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावा पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन स्कोरिंग थोडासा अगदी लेट जो मात्र अपडेट होत असताना पाहायला मिळेल. माफी आहे थोडीशी. इनसाइड आउटला फटका हवेत क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती भरपूर मोठं चेस. सिंगलचा प्रयत्न डबल साठी निघालेत. 2 धावा बनतायत. तिसरीचा प्रयत्न होईल का? शक्यतो नाही आहे. मिळाल्या जातील फक्त आणि फक्त या बॉलवरती 2 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दापलकल आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा 3 षटक संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे बॅटिंग करत असताना अगदी RD11 चांदप संघ खूप चांगल्या रणनीतीमध्ये पाहायला मिळतोय. 36 धावा बनल्यात. प्रति ओव्हर मागे जर पाहिलं तर भरपूर चांगली धावगती अगदी आपण बघू शकतायत. 12.00च्या धावगतीनं ही फलंदाजी जी मात्र या दाफलकाला बनवलेली आपल्याला बघायला मिळतीये. बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी 12वी निसर्ग डाबा चे सर्व सन्माननीय नंदूदादा भंडारी पुरस्कृत RD11 चांदप संघाची
आता आपण बघू शकतात RD 11 चांदप संघ बघायला मिळतोय. 3 षटक संपन्न झालेले पुढला 36 मध्ये फलंदाजी करत असताना आपण बघतायत जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आहेत, पण पलटवार मैदानाच्या आतमध्ये होणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना दोन्ही संघ अगदी जर पाहायला गेलं तर तितकेच तुल्यबल पाहायला मिळत आहेत, पण इथून गोलंदाजीमधून कमबॅक होणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण रात्रीचं क्रिकेट म्हटलं तर नेहमीच चेस होण्यासाठी थोडंसं कठीण असं, कारण शांततेचा माहोल अधिकचा असो आणि या मैदानावरती ही उद्घटनीय लढत सुरू आहे. पुढ्यात ठेवलं होतं, ड्राईव्ह केलं जात आहे, लॉंगॉनचे फिल्डर बॉलवरती पोहोच आहेत, मिळाली जाईल खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला सिंगल. स्कोरबोर्डवरती 37 जिथे आपण दुसऱ्या स्पेलमध्ये एक विकेट गमवत असताना पाहिलं होतं. बॅटिंग करणाऱ्या अगदी बारवी निसर्ग डाबा चे सर्व नंदू 11 भंडारी RD 11 अगदी आपण बघू शकतायत चांदप टीमला. तिथून जर पाहिलं गेलं तर पार्टनरशिप खूप चांगली राहिली आहे आणि आता खेळपट्टीवरती आपण पाहताय बेधडक चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये दूरचा मॅक्झिमम षटकार. काय फलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. आज नशिबाने देखील तितकीच साथ दिली आहे फलंदाजांना आणि खेळपट्टीवरती इथून इम्प्रेस केल्या जाते आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. बॅटर रवीच्या माध्यमातून देखील बॅटच्या थोडीसा दुर्गम स्थितीमध्ये कनेक्शन आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन मध्ये हा चेंडू एंटर राहिलाय, सिंगल मिळते. चर्चेमध्ये बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय चर्चा करतात इथून बॅटिंग करणाऱ्या संघाची तितकीच जबरदस्त होती आहे, पण विसरून जमणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ देखील तितकाच अगदी अग्रजन्य ख्यातीतील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एवे संघ देखील मजबूत स्थितीचा संघ आहे आणि हे बॅटल करत शेवटपर्यंत पाहायला तितकीच मजा येणार आहे. स्ट्रायकर एंडला नामदेव बघायला मिळत आहेत. पुढे ठेवले हा चेंडू आपण बघाल आउटसाइड द ऑफ सेफ झोनच्या अगदी पल्लीकडनं चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश चौथ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डला आपण बघाल 45 जाबेवरती सध्या अगदी चांदप क्रिकेट संघ पोहोचलेला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. लक्ष जर टाकले तर बॅटर नामदेवच्या बॅटमधून 10 चेंडू 16चं योगदान, त्यानंतर रवीच्या बॅटमधून 3 बॉल 9, म्हणजे पार्टनरशिप जिथे आपण विकेट गमवत असताना दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं होतं बॅटिंग करणाऱ्या चांदप टीमला तिथून चांगली राहिली आहे. रिस्क उचलली जाईल, धावबाची संधी. मेन अंपायर म्हणतात इट्स व्हाईट बॉल. हाड्याचा धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. यस विकेट डिझाईन. पार्टनरशिप इथून ब्रेक होत असताना पाहायला मिळेल. सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना नवीन बॅटर एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीमध्ये रोहित दाखल होतोय, तगडा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये इथून तगड्या धाब्यांची आवश्यकता देखील आपल्याला बघायला मिळते आहे. या सामन्यामध्ये वाईड यॉर्करला लीड केले समोरच्या दिशेला वॅकंट एरिया अगदी मैदानाची आउटफील्ड जी मात्र अत्यंत फास्ट पाहायला मिळेल आणि सरळ एक साकावर आणि लॉंगअपचा मधोमध चौकार. फलंदाजी करणाऱ्या या टीमच्या माध्यमातून लोबो फुल टॉस अगदी बॅटच्या टो क्रॉसिंग क्षेत्रामध्ये कनेक्शन घेत असताना स्वीपर थर्डमॅन मध्ये चेंडू एंटर होतोय. मिळाली जाईल एकच मैदानावरती इथून सिंगल डबल न देखील स्कोर बोर्डला
हलतं डुलतं ठेवलं जाते. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल अगदी RD11 चांदप टीमच्या माध्यमातून सध्या जर पाहायला गेलं तर टीमचे पुरस्कृत देखील जरूर सामना आनंदाने एन्जॉय करत असताना पाहायला मिळते आहेत. अगदी बारवी निसर्ग डाबाचे सर्व सन्माननीय नंदुदादा भंडारी यांच्या माध्यमातून या टीमला पुरस्कृत केलं गेलं आणि ऑलमोस्ट मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या मालकीचा संघ चांगला खेळ करतोय. शपोलोन खेळण्याचा प्रयत्न समोर बाटलो मध्ये चेंडू आला नाहीये. समोर आपण बघाल बॅटर रोहितच्या समोर हुलकावडी देत असताना अगदी हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॅरेजची मदत घेतली जाईल. टेक्निकल रूम मध्ये इथून हा चेंडू चेक होत असताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे की नाही हे पाहिलं जातं टेक्निकल रूम मध्ये. आणि एक्झॅक्टली फेल डिलिव्हरी डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघाल तिथे जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वैयक्तिक 4 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळेल आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये 51 धाबा जमात इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणाऱ्या RD11 चांदप टीमच्या फलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय फलंदाजी करत असताना भरपूर चांगल्या रन रेटने फलंदाजी जी मात्र इथे नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना एवे संघ आपण देखील आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेले तर 10 संघाचा रेग्युलर फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा पोल मधील सामना पाहायला मिळेल. स्कोरबोर्डला 51 धाबा आहेत. खेळपट्टीवरती बॅट्समन रवी आणि त्याच्या सोबतीला रोहित हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघाल रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि सध्या आपण तुम्ही आम्ही सर्वजण ही भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा जी मात्र मनमुराकसपणे पाहतोय. खरं तर नेहमीच म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला खूप काही सांगतो आणि देतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला देत आहेत. फलंदाजीच्या माध्यमातून बॅटर या 6 धाबा रवीच्या बॅटमधून षटकार. लागेल तर नेहमीच एक उल्लेखनीय गोष्ट असे अच्छे गेंदे का सन्मान आणि बुरी गेंदो का अपमान. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा अपमान मैदानावरती फलंदाजाने घेतलेला बघायला मिळतोय. षटकार आलाय फलंदाजीमध्ये मैदानावरती आपण बघा रवी इथून थोडं अंतिम षटकामध्ये भरपूर मोठं माणस आणि भरपूर मोठं धाडस जे मात्र इथून दाखवतोय आणि दाफलकावरती आपण बघू शकतात. सध्या या सामन्यामध्ये आपण बघाल बारवी निसर्ग डाबाचे सर्व पुरस्कृत अगदी नंदुदादा भंडारी RD11 चांदप क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. 57 वेगवान बॉल तिथे आपण बघाल अफेल होतीये. समोर खेळपट्टीवरती फलंदाज बचावला जातोय. टी4 टॅट जसा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देत आहेत. परफेक्टली यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र शोधलं मैदानावरती गोलंदाज सागर या गोलंदाजाने. लोबो फुल टॉस यावेळेस मिडल टायमिंग सफल शॉट सफल कहाणी. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा लॉंग ऑन सी मार्गाच्या पलीकडे गोलंदाजाचा गर्दनकाळ सुरू झालाय आणि फलंदाजाच्या बॅटमधून काढला जाईल दूर. षटकार. नेट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. फलंदाजी करत असताना अगदी आज भरपूर इम्प्रेस केलं मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल बॅट्समन रवी या फलंदाजाने पाव प्ले मध्ये टॉबॉडीचा फलंदाजाने स्टार्ट खूप चांगला दिला आणि मैदानावरती आपण बघू शकताय सध्या त्याच गोष्टीला लीड करतोय मैदानामध्ये रवी. लोबा फुल टॉस जड मध्ये होता खोदून काढलाय. समोर मिड विकेट मध्ये चेंडू एंटर होतोय. सेकंड रनचा क्विकली सिग्नल. फास्टेस्ट अँड फास्टेस्ट चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळतीये. मिळाल्या जातील 2 धाबा. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉल तितकीच महत्वाची आहे आणि धाबेला अगदी माझ्या मतानुसार इथून जर पाहिलं तर खूप मोठं महत्व दिलं वन साइड इनिंग मध्ये. फलंदाजी करणाऱ्या RD11 चांदप टीमने 65 धाबा स्कोरबोर्डला आहेत 2 गड्यांच्या मुबदल्यामध्ये. बॉलर तयार. यॉर्कर बॉल समोरच्या दिशेला फटका बसला. एक्सा कव्हर
डाऊन दी बॉल पकडला जाईल, संपला खेळ. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण सेट बॅटर रवी इट्स अ पॅव्हिलियन परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेट. वरती गोलंदाज सागरला सबलतेची विकेट मिळतीये. सेट फलंदाज इथून बाद केला. आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये राहत की सास घेतली असेल या सामन्यामध्ये एबे संघाने. कारण जिथे आपण जी फलंदाजी पाहिली RD11 चांदप टीमची ती खूप उत्कृष्ट पाहायला मिळाली आहे. 65 धाबा दाखल गाभरते. तिसरं नुकसान केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक इंटर राहिलाय. राईट हँडर फलंदाज आहे. उजव्या हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होतोय. फिल्डिंग मध्ये आपण बघाल शॉर्ट पॉइंट, त्याच्यानंतर शॉर्ट सिली पॉइंट, त्यानंतर आपण बघाल थर्डमॅन बॅकवर्ड स्वर लेग आणि बाउंड्री लाईन क्षेत्रामध्ये जर विचार केला डीप पॉइंट लेग मिड विकेट अगदी वाडीस लॉंग ऑन. त्यानंतर आपण बघू शकतोय लॉंग ऑफ देखील पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू गती भरपूर आहे बट लाईन लेन इथून चुकीची पाहायला मिळेल. गोलंदाज सागरच्या माध्यमातून एकसा धाव मिळतीये. स्कोरबोर्डला 66 धाबा. बॅटिंग करत असताना चांदप संघ. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न, दाबाची संधी आणि बरोबर इथे आता खेळपट्टीवरती आपण बघाल एवे टीमच्या माध्यमातून अंतिम चेंडू आलाय. डॉट म्हणतात ना अंत बलासो सबकुश भला आणि मैदानाच्या आतमध्ये शेवट चांगला राहिला एवे क्रिकेट संघासाठी. रनआउटची विकेट आणि इथून वन सेट इनिंगचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला अगदी बारवी निसर्ग डाबाचे सर्व पुरस्कृत अगदी नंदुदादा भंडारी RD11 चांदप क्रिकेट संघ ज्यांनी दापलकाला बनवलेल्या आहेत 66 4 गड्यांच्या मुबदल्यामध्ये आणि 30 बॉल मध्ये 67 धाबेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल तिथे एबे संघ. चला बनसेट इनिंगचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. पुढचा सामना पाहायला मिळेल साईल 11 शिळंदवाडी आणि त्यांच्या विरोधात दोन्ही हातांनी कडी झुंज खेळत असताना रायझिंग स्टार शितपाडा. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवा इथे टॉस केला जातोय. इनिंग ब्रेक झालेली पाहायला मिळते. फिल्डिंग देखील सेट करायचे मैदानावर ते RD11 चांदप संघ आणि आपले बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एक्झॅक्ट तिथे एवे टीम नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होत असताना पाहायला मिळतोय.
या टीमला खरंतर पुरस्कृत केलं गेलंय. टीमचे खरंतर पॅकर आहेत आणि एक्झॅक्टली आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ नक्कीच सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तेही बघतायत. आणि आज चांदप संघाचे समर्थक भरपूर संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि नेहमीच म्हणतात खरंतर गावाचं क्रिकेट म्हटलं तर गावकऱ्यांचा सपोर्ट हा भरपूर मिळणं गरजेचं असं. आणि आज आपण बघू शकताय ज्या काही उभ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती टीम्स ज्या उतरत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरंतर प्रत्येकी टीमला खूप मोठा सपोर्ट जो मात्र आपण नक्कीच भेटत असताना पाहिलेला आहे. मागच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने बळतोय. दुसऱ्या सत्र मैदानापर्यंत आपण बघाल टॉप ऑर्डरचे फलंदाज इथून दाखल होत आहेत. खेळपट्टीमध्ये बॅट्समन संजू आणि दिनेश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झाले आहेत. अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. मेन अंपायर खरंतर अगदी जर पाहिलं गेलं तर विष्णू सर या स्पर्धेला सातत्यानं पंचांच्या माध्यमातून लीड करत असताना पाहायला मिळतील. मॅच स्टार्ट होतीये. दुसरं सत्र पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडूला जरूर वळण मिळालंय बट हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. फलंदाजीच्या शरीरापासून चेंडू दूर तर आहेच बट सेफ झोनच्याही बाहेर हा चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्याचमुळे पहिली अतिरिक्त रन्स या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या चेस करणाऱ्या हेवे संघाला मिळती आहे. एक धाव जी मात्र या दाफलकाला पाहायला मिळेल. पुढ्यात ठेवलं आणि यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न मिसामिक चोक फटका बसला. झेलची संधी आणि या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती गोलंदाज विवेकला मिळेल हा पहिला विकेट. आणि बॅटिंग करत असताना फलंदाज परतावा लागेल संजय बाद डिझाईन. काय झैल पकडला मोजून मापून करतात तिथे अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर संपादित केलेला जबरदस्त कॅच जो मात्र मैदानामध्ये आपण पाहताय. बेटर क्रिकेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना सध्या चांदप संघ बघायला मिळतोय. खरं तर नेहमीच म्हटलं जातं खेळा खरं तुमच्याकडे जरूर चांगला असो परंतु ज्या वेळेला 11 किंवा 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकत्रित एकजुटीने खेळतात तेव्हा तो सामना खरं पाहायला भरपूर सारी मजा येते. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकाल सध्या तरी लढत चांदप टीमच्या माध्यमातून चांगली खेळली जातीये. 11 खेळाडूंचा मेळ आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नवीन बॅटर इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न शॉट एक्सा कव्हर मध्ये चेंडू थोडासा अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल. एक्सा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाले संदेश आणि हा चांगला संदेश पाहायला मिळतोय. चौकार किरण या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कदाचित कमेंटमेंट त्याने जबरदस्त दिली कारण चेंडू वाटत नव्हता स्टॉप होईल. हो यावेळेस संदेशच्या बॅटमधून समोर स्टँड अँड डिस्पॅच मैदानावरती फलंदाज संदेश आला आणि त्याने इथून दाखवल्या 10 कदम लॉंग सी मार्गेच्या पलीकडे मॅक्सिमम सिक्सर. सामना संपला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अजून कहाणी संपली नाहीये कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि सामना शेवटपर्यंत इथून आवर्जून जर पाहायला गेलं तर अंतिम बॉल पर्यंत जात असताना बघायला मिळणार आहे. षटकार आलाय चौकार आलाय आणि दाफलकाला एवे संघ इथून आपण बघू शकतात 11 या दाफलकावरती पोहोचलाय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये खरंतर तुम्हाला कळणं तितकंच महत्वाचं आहे. मानतो की खरंतर संघर्ष माणसाला रडवतो परंतु अस्तित्व देखील घडवतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आज अस्तित्व घडवायचं असेल विक्रम घडवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये जिजीचे कष्ट आणि प्रामाणिक मेहनत ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. विवेक गोलंदाजी मार्कवरती पडल्यानंतर एक्सा बाउन्स इथून भरपूर चांगलं निर्बळ टाकतोय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. फलंदाज संदेशला इथून बीट केलं जाईल. डॉट बॉल. P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय.
पहिल्याच पैलमध्ये गोलंदाज विवेक मैदानावरती शारीरिक क्षेत्रातून वेग तर भरपूर ट्रान्सफर करतोय, बट तिथे कटर बॉलचा देखील भरपूर वापर होत असताना पाहायला मिळेल. आणि नेहमीच उल्लेख करायला गेलं तर न्यू जनरेशन यासाठी भरपूर ओळखली जाते. पूर्वीचं क्रिकेट खरं तर कालांतराने भरपूर वेगळं होतं, परंतु आताचं क्रिकेट यंग टॅलेंट हे दाखवण्यासाठी भरपूर ओळखलं जातं. आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाजी करत असताना विवेक इथून या षटकामध्ये मानतो की आक्रमण केलीत गोलंदाजाच्या विरोधात, पण कमबॅकला मात्र इथून जरूर जात असताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत खेळपट्टीवरती. आपण बघाल सध्या तरी स्कोर बोर्डला मात्र इथून फक्त आणि फक्त एवे क्रिकेट संघाच्या 11 धावा 1 विकेट. मैदानावरती आपण बघू शकतायत सन्माननीय नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून आयडी11 चांदप टीमला पुरस्कृत केलंय. आणि जरूर त्यांचा संघ चांगला खेळतो. मिसामिंग फटका बसलाय, आवाज दिला कॅच. एक्झॅक्टली झेल पकडला जाईल का? हो, काय झेल पकडलाय. व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल. फर्स्ट अटेम्प्टला बीट झाले, सेकंड अटेम्प्टला बीट झाले आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. मॅचची मोस्ट विकेट बाद संदेश बाद. इट्स अ पॅव्हिलियन विकेट. एक्झॅक्टली खेळपट्टीवरती आपण बघाल पहिल्या षटकाचा खेळ संपलेल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विवेकने गोलंदाजी केली. हा तो ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. शरीराचा अगदी भरपूर दुर्बलचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि संपादित केलेला हा चांगला जाईल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये अनसक्सेस, सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील अनसक्सेस आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये सक्सेस जे मात्र मिळालं क्षेत्ररक्षक. तिथे आपण पाहिलं जयेश या क्षेत्ररक्षकाला अक्सर नेहमीच मी म्हणत असतो क्षेत्ररक्षक देखील हा तितकाच तुमच्या संघामध्ये महत्वाचा घटक असतो, कारण जेव्हा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळते तेव्हा तर गोलंदाजाचा पाठीचा कणा देखील तितकाच मजबूत होतो. आणि मैदानावरती आपण बघतायत सध्या तरी जयेशसाठी पारितोषिक येत आहे, जो झेल त्याने संपादित केला. हे पारितोषिक अगदी आपण पाहू शकतायत सन्माननीय अगदी आपण पाहू शकतायत सन्माननीय ॲडव्होकेट रोहिदास भंडारी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक जे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहेबांच्या घर तर गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी साहेब देखील आवर्जून या मुख्य व्यासपीठावरती आसन होऊन या सामन्याचा आनंद लुटत असताना बघायला मिळतील. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने एक महत्वाची सूचना येते एवे टीमला की खेळाडू कक्षामध्ये अगदी ज्या 11 चेअर्स आपण ठेवलेल्या आहेत तिथे खेळाडूंनीच खरं तर बसायचंय. व्यतिरिक्त जर कोणी आढळला आणि खेळाडू जर बाहेर बसलेला आढळला तर मग तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. स्पर्धा करतर मानाची आणि सन्मानाची आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये धावफलकावरती 11 धावा बॅटिंग करत असताना इथे एवे संघ आणि जरूर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 9 खेळाडू जे मात्र मैदानाच्या अगदी जवळ कडेलाच खेळाडू कक्षामध्ये जे मात्र आपण जरूर बसलेले पाहतोय. विनंती असेल एबे टीमला खेळाडू कक्षामध्येच आपण आपले खेळाडू खरं तर तिथे ठेवायचे आहेत. मॅच जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकाल दुसऱ्याच पैलमध्ये जयेश दाखल होतोय. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जाते. फिल्डिंग मध्ये देखील थोडंसं वर्णन आपण करूया. मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन मध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतात सध्या तरी मिड ऑफ मध्ये हा फिल्डिंग सेटअप जो मात्र सेट केलाय. दुसऱ्या पिबनला सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल दुसरा पॉवर प्ले इथे पेकलं जाते. चला वेळेचं भान ठेवायचं. दोन्ही संघ स्विचित करण्याचा प्रयत्न मैदानावरती फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये आपण बघाल अगदी दिनेश पाहायला मिळतोय. लंबे कद का खिलाडी, भरपूर चांगला फिटनेसचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सध्या मैदानामध्ये एवे टीमच्या माध्यमातून. परंतु इथे बॅटमधून अगदी संघाला आशा पल्लवित करणं गरजेचं आहे. कौतुक करावं लागेल या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या जरूर RD11 चांदप टीमचं. हो यावेळेस डेफिनेटली अपील होतीये. फलंदाज कदाचित
जरूर डेंजर झोनला होते, बट लेग अंपायर सुरेश सर तिथे म्हणतात की बॅटर इज सेफ. ऑलमोस्ट खेळपट्टीवरती आपण बघू शकाल रिस्की सिंगल जी मात्र या चेंडूवरती मिळाली जाते. स्कोर बोर्डला फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला एबे संघ भरपूर मोठ्या संकटामध्ये पाहायला मिळेल. 12 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट केलं जात आहे. खेळपट्टीवरती एबे क्रिकेट संघाच्या फलंदाजीला अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती सध्या तरी आयडियल 11 सांदप संघ पाहायला मिळेल. या टीमचे पुरस्कृत आपण पाहू शकाल अगदी बारवी निसर्ग डाब्याचे सर्व अगदी नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून या टीमला स्पॉन्सर्स केले. बाची टॉप एज अगदी सेकंड स्लिपला बीट केले आणि सरळ चेंडू इनफिल्ड मधून कव्हर होऊन सरळ आउटफील्ड पार होतोय आणि इथे मिळतील 4 धाबा चौकार. चौकार येतोय मैदानामध्ये. बाटर खेळपट्टीवरती भावेश फलंदाजी करतायत. जडमध्ये केलंय समोर खोदून काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. काय मैदानाच्या आतमध्ये खेळ केला झाला आणि एक्झॅक्टली फिंगर अप गोज अप. मैदानाच्या आतमध्ये मेन अंपायर इथून जरूर विकेट देत असताना पाहायला मिळत आहेत. पण सध्या फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती थोडीशी चर्चा होतीये. कदाचित अंपायर डिसिजनला इथून चॅलेंज केलं मैदानावरती. फलंदाजी करणाऱ्या अगदी एवे टीमच्या बॅटर्सने चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये. ऑलमोस्ट आपण बघू शकाल 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा जी कव्हर अप होत असताना पाहायला मिळते. डायरेक्ट हिट तर ऑलरेडी राहिलेला आहे, बट बॅटर सेफ आहे की नाहीये इथून टेक्निकल रूम मध्ये चेक होत असताना आपण बघताय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह या अगदी वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन प्रेक्षक विरुद्ध असताना पाहायला मिळते आणि ऑलमोस्ट बॅटर सेफ. एक्झॅक्टली आपण पाहिलं थर्ड अंपायर इथून निर्णय खेळवतायत. फलंदाज सेफ पाहायला मिळतील. सिंगलची मात्र या बॉलवरती मिळाली जाते. सिंगलच्या धावफलकाला आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या एवे संघाच्या 17 धाबा स्कोरबोर्ड वरती. सामन्याची स्थिती थोडीशी इथून वेगळ्या क्षेत्राची पाहायला मिळते. अजून इक्वेशन भरपूर मोठं दिसत आहे, त्यामुळे अगदी हल्ला मैदानाच्या आतमध्ये खरं तर बोलावा लागेल खेळपट्टीवरती फलंदाजाला. गोलंदाजी जबरदस्त केली मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघाल सध्या तरी सन्माननीय नंदूदादा पुरस्कृत आयडी 11 सांदप क्रिकेट संघाने जयेश मैदानावरती गोलंदाजी करतात. स्विचित करण्याचा प्रयत्न. इथे देखील वेग भरपूर होता. समोर एकसापैकी एक सिंगल पूर्ण राहिले. दुसरीचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल तू मै करता करता इथून जर पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती एकच धाव मिळतीये. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण बघताय अगदी एक्झॅक्टली सुरेश सर म्हणतात की लेग बाईज मधून ही सिंगल जी मात्र इथून अंकित होतीये या स्कोरबोर्डला. स्वस्त्यात मैदानाच्या आतमध्ये कदाचित इथून जरूर हा दाफलक दिसतोय. एबी क्रिकेट संघाच्या 18 धाबाच्या मात्र दाफलकावरती आपण बघाल इथून विकेट थांबणं गरजेचं आहे. जर विकेट खेळपट्टीवरती थांबली तर कदाचित मी सांगेल या धाबा चेस होऊ शकतात. पण जे गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये ती डेफिनेटली जबरदस्त आहे. अगदी चांदप टीमची यावेळेस वाईड यॉर्कर टो क्रॉसिंग यॉर्क मैदानाच्या आतमध्ये चॉप केलाय आणि शेड्यूलला पाठवलंय. पॉइंट कव्हर सी मार्केटच्या पलीकडे चौकार. दोन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न राहिल्या. 22 धाबा स्कोरबोर्डला आहेत. काटेकीर लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑनस्क्रीन वरती हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल शिल्लक आहेत 18, धाबा शिल्लक पाहायला मिळत आहेत अगदी 45. भरपूर चांगलं पारदर्शक जे मात्र होत असताना आपण बघतोय ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आज खरं तर डे फॉर्मॅट मध्ये देखील वागेरपाडा चषकाला ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह जे मात्र सातत्याने लीड करत असताना आपण पाहिले होते. आणि आज जरूर रजनी क्रिकेट म्हणजे भरपूर चांगलं वर्णन जे मात्र ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हचं देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ मध्येच नव्हे तर
अनेक साऱ्या भागामध्ये याही डॉट इनची चर्चा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा स्कोरबोर्डला सामन्यामध्ये आपण पाहू शकता. अजून 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये गरज जी मात्र आपण बघतायत या सामन्याला जिंकण्यासाठी अजून 45 धावेची पाहायला मिळते आहे. सामना ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघा जरूर इथून एवे क्रिकेट संघावरती दिसते आहे. परंतु म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत फलंदाज दिनेशने देखील इथून प्रयत्न सोडले नाहीयेत. पण बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी आपण बघाल रवीला इथून इंटर केलं गेलंय ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर होता. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज इथून डिलेबट करतायत. सामना जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल चेसिंग करत असताना एवे संघ जरूर भिडतोय. पण गोलंदाजी करत असताना अगदी स्वप्न ID11 चांदप संघाचे देखील तितकीच मोठी आहेत. पुढे ठेवलं वेगवान चेंडू पडल्यानंतर सबमरीन बॉल डॉट डिलिव्हरी. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खूप काही सांगणार आहे या सामन्यामध्ये. अगदी सध्या तरी दोन्ही टीमसाठी गोलंदाजीमध्ये चांदप क्रिकेट संघाकडून जर डॉट बॉल्स अधिकचे फेकले तर मग या मॅच मध्ये चेसिंग होणं हे कठीण जाईल. पण सिंगल डबल जरी मिळाल्या तरी सुद्धा आशा ज्या उमेदीमध्ये जागा राहू शकणार आहेत या सामन्यामध्ये एवे टीमला. शपलोन करण्याचा प्रयत्न. आणखीन एक यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल गोलंदाजी मार्कवरती रवी दाखल झालाय. आणि रवीने मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपली चर्चा जे खेळाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा या सामन्यामध्ये केली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स जो मात्र इथे दिला जातोय. फलंदाजी देखील रवीने चांगली गेली. आता गोलंदाजी देखील तितकी चांगली होती आहे. आणि जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल जे इक्वेशन होतं ते इथून आता कठीणच दिसतंय एवे टीमला. हो शपलोन खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलं होतं. फ्लॅटिंग अँड फ्युरियस स्ट्रोक आपण पाहिल्या. पण तिथे फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॅच ऑफ. त्यानंतर दोन धाबाच्या मात्र या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. 2च्या साइडने स्कोरबोर्डला 25-25. ऍक्शन रिप्ले मध्ये नजर टाकूया कशा पद्धतीनं हा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि चेंडूला कव्हर करण्यात थोडासा उशीर राहिला आणि त्याचमुळे अगदी जरूर अनसक्सेस राहिलेत. 2 धाबा येत आहेत. 25 धाबा स्कोरबोर्डला. यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्ट काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. आज जितकं कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे. मैदानावरती आपण बघू शकाल सन्माननीय नंदूदादा भंडारी पुरस्कृत अगदी ID11 चांदप संघ मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आज भरपूर चांगलं खेळाच्या दृष्टिकोनातून वर्णन नोंदवतोय. वारंवार फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट केलं गेलं. प्रेशर वाढत चाललंय या सामन्यामध्ये. चेस करणारे अगदी इथे आपण बघाल सध्या तरी या सामन्यामध्ये एवे टीम वरती आक्रमण येणं गरजेचे आहेत. हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न मिसामिंग. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे टेकन द बॉल परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑनचे फिल्डर आपण बघू शकतायत जयेश पोहोचलाय. आणि आजच्या दिवसातील आणखीन एक सर्वाधिक झेल बॉर्डर 22 बाद डिझाईन. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. खेळपट्टीवरती झेल देखील तितकेच जबरदस्त पकडलेत. मैदानावरती जयेशच्या क्षेत्ररक्षकाने 500 रुपयाचं पारितोषिक येत असताना पाहायला मिळते. माननीय श्री रोहिदास दादा भंडारी साहेबांच्या माध्यमातून आणि एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. अगदी आपण बघू शकतात ॲडव्होकेट माननीय श्री रोहिदास दादा भंडारी साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक जमा राहिलं होतं. आणि एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय सध्या तरी एकूण रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेले. सामना संपन्न झाल्यानंतर ते पारितोषिक दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये इथून भरपूर मोठ्या मुसीबतीमध्ये फसलेला आहे चेसिंग करत असताना एबे संघ. आज फलंदाज अनसक्सेस ठरले जात आहेत. नेहमीच खरतर प्रत्येकी दिवसामध्ये वेळी आपलीच नसे आणि जरूर मैदानाच्या आतमध्ये आज वेळ वाईट सुरू आहे सध्या तरी एबे टीमची. बट वेळ सध्या तरी चांगली सुरू आहे. या सामन्यामध्ये ID11 संघाची देखील चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रवीने देखील दिलाय. तिसरा षटक अंतिम बॉल समोरच्या दिशेला
लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोहोचलेत, थोडीशी मिस्टेक राहिली आहे, फर्स्ट रन इथून वेगात कन्वर्ट केली आहे, मिळाली जाईल एक सिंगल. मेन अंपायर अगदी आपण बघू शकाल सध्या तरी विष्णू सर षटक समाप्तीचा इशारा देत आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 27-27 इथून सामन्याचं इक्वेशन हाल आणि स्थिती मात्र तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल 40 धावा, रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये इथून भरपूर मोठा दिसतोय, 20.00 गतीची मात्र आपण या सामन्यामध्ये आता इथून बनलेली बघता चेस करणाऱ्या अगदी एवढी टीम चला टीम मीटिंग करायची नाही, ऑलमोस्ट मैदानावरती दोन्ही संघ खास करून गोलंदाजी करत असताना अगदी आपण बघू शकतायत. 12वी निसर्ग डाबा अगदी सन्माननीय आदरणीय नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला अगदी आपण बघायला RD11 चांदप क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. चला चांदप टीम आपण थोडंसं फास्ट घ्या. 12 बॉल 40 इक्वेशन पाहायला मिळतंय. चला पुन्हा एकदा मी एक महत्वाची सूचना जी करतोय, पनवेल दामणी आणि त्याचबरोबर अगदी आपण बघू शकाल अगेन्स्ट फाईट करत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी गंगाराम पाटा क्रिकेट संघ. मला वाटतं गंगाराम पाटा संघ उपस्थित आहे. विनंती असेल पनवेल दामणी टीमला की आपण वेळेमध्ये पोहोचा, कारण आपण नेक्स्ट मॅच आपला खेळवणार आहोत. बॅटल जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल सध्याच्या घडीला 12 चेंडू 40 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. तब्बल अगदी 8 रात्री ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अगदी 7 रात्री जो मात्र क्रिकेटचा दैविध्यमान 16 जो मात्र आपण अनुभवणार आहोत आणि अगदी आपण पाहू शकता भरपूर जबरदस्त पाहायला मिळते. गावदेवी पिंपलोलीवाडी व त्याचबरोबर साईल 11 शेळंदवाडी आयोजित आपण साईल प्रतिष्ठान व कृष्ण स्मृती चषक ही स्पर्धा बघतोय. भरपूर मोठी खरतर चर्चा ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि आज हे शय्य द्यावे लागेल संपूर्ण खरतर दोन्ही ग्रामस्थांना. खऱ्या अर्थाने भरपूर मोठी जिद्द त्यांनी ठेवली आणि अप्रतिम आयोजन जे मात्र आपल्या सर्वांच्या समोर साध्य झालेलं बघायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 40 धाब्याची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यश दाखल होतोय. यश बॉलिंग ट्रॅकवरती यॉर्कर बॉल. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी RD11 चांदप टीमच्या गोलंदाजांनी सातत्याने यॉर्कर्स बॉलचा भरपूर वापर केलाय आणि नेहमीच म्हणतात गोलंदाजाकडे हा एक भरपूर मोठा ऑप्शन असतो फलंदाजांना रोखण्यासाठी आणि तो ऑप्शन मैदानाच्या आतमध्ये सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या अगदी टीमने आणि सर्वच गोलंदाजांनी केलाय. चला फास्ट घ्या. गोलंदाजी करत असताना मैदानावरती RD11 चांदप क्रिकेट संघ इक्वेशन मोठा आहे. हो, हा बॉल समोर आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये अगदी यशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतिरिक्त चेंडू फेकला जातोय स्कोर बोर्डला. 1 धाब्याच्या बढतीनं दाफलकावरती आपण बघाल एव्ही टीमच्या 28 धाबा. सामना कठीणच आहे परंतु कठीण काळामध्ये इथून सध्या तरी स्वतःला सिद्ध करावा लागेल फलंदाजाला. वेगवान चेंडू मैदानामध्ये आज चर्चा मात्र फक्त एकच होती आहे, जिथे सध्या तरी आपण बघू शकाल RD11 चांदप संघ ज्या टीमला खरतर पुरस्कृत केलं गेलंय सन्माननीय नंदूदादा भंडारी अगदी 12वी निसर्ग डाबाचे सर्व दादांच्या माध्यमातून दादांच्या चेहऱ्यावरती भरपूर स्मित हास्य सुरू आहे दिसतंय आणि जरूर त्यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आज चांगला परफॉर्मन्स देतोय. लोबा फुल टॉस डाव केले, लॉंगॉटचे फिल्डर आले आहेत. एकच धाव मिळेल किंबहुना तिथून सिंगल डबल्सने आता काम जमणार नाहीये. जर काम जमवायचं असेल या मॅच मध्ये जिंकण्याच्या दिशेनं हेवी क्रिकेट संघाला तर आता इथून प्रति बॉल मागे अटॅक याच गोष्टीला अगदी जावं लागेल. चला विनंती असेल पनवेल धामणी संघ कॅप्टन पाठवा प्लीज, कारण इथे एक्सापोलचा सामना तर समाप्तीच्या इशाऱ्यावरती पोहोचत चाललाय. आपण लवकर या प्लीज. अपोजिट संघ इथे उपस्थिती नोंदवून जवळ अर्धा तास झालेला आहे, त्यामुळे नक्कीच आपण पोहोचायचं. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक चांगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना आज पूर्णपणे शांत केलंय मैदानावरती एव्ही टीमला आणि जरूर आपण पाहता या सामन्यामध्ये RD11 चांदप संघ जबरदस्त खेळतोय. विकेट आणि अगदी आपण बघू शकतायत ॲडव्होकेट मान्य श्री रोहिदास दासा भंडारी यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक जे मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मुकेश या खेळाडूसाठी
एक्झॅक्टली आपण बघू शकाल सामना जबरदस्त आहे. कबड्डीवरती आपण पाहतायत सध्या या डाबामध्ये सांदप क्रिकेट संघाचं पार्टनर जे मात्र इथून मजबूत होत चाललेलं पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर नक्कीच अगदी नेहमीच आमचे विनायक दादा असो आणि त्याचबरोबर संपूर्ण पिंपळोली गाव असो, कर्दर या गावाच्या पाठीमागे दादांचा भरपूर मोठा हातभार असो आणि नेहमीच आधारस्तंभ कर्दर नेहमीच जर सांगायला गेलं तर तरुणाच्या पाठीमागे दादांचा कर्दर नेहमीच आपण पाहिलाय. ॲडव्होकेट मान्य श्री रोहिदास दादा भंडारी नक्कीच साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला कर्दर नक्कीच आज भरपूर चांगल्या पद्धतीनं जमत्र सपोर्ट भेटलेला आपण बघतोय. आणि जरूर जर पाहायला गेले तर या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच इथून फसलाय चेस करत असताना मैदानामध्ये आपण बघाल एवे टीम समोर आणि ऑलरेडी जर पाहायला गेले तर नक्कीच दादांच्याच मालकीचा हा ग्राउंडही आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज भरपूर मोलाचं सहकार्य केलं. फुल टॉस बॉल तकदील केली मार्केच्या पलीकडे चौकार 4 धाबा. सामन्याचं इक्वेशन इथून 6 बॉल आणि 33 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. सामना फसलेला दिसतोय बट प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे नक्कीच सल्यूट इथे एवे टीमच्या देखील बॅटर्सला द्यावं लागेल. चला टीम मीटिंग करू नका. गोलंदाजी करत असताना मैदानावरती सध्या तरी RD11 सांदप क्रिकेट संघ अगदी आपण पाहू शकता जबरजबर विजयाच्या उंबरठ्यावरती इथे हा संघ जरूर दिसतोय. चला पनवेल धामणी संघ आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. 34 धाबा स्कोरबोर्डला आहेत सामन्यामध्ये. अगदी आपण बघू शकाल 6 बॉल आणि 33 धाब्याची आवश्यकता. 30 रन्स मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघू शकतायत. इक्वेशन कठीणच आहे बट आज नवा विक्रम पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये हे आपण बघणार आहोत या डाबामध्ये. आणि आज कर्दर आम्ही कल्याण तालुक्यामध्ये ऐतिहासिक गोवेली ग्राउंड वरती कर्दर स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये कव्हर करत होते. तिथे अगदी 6 चेंडू आणि 3 धाबा कर्दर रोखल्या. तब्बल 5 बॉल मध्ये 1 धाव डिफेन्स केली राजगुरू पाडिवली टीमने. आणि आज कर्दर एक मोठा विक्रम त्या टीमच्या माध्यमातून आपण पाहिला. आणि जरूर आज ही रजनी क्रिकेट पाहायला मिळतोय. मिसामिंग फटका बसलाय मिड ऑफ डाऊन दी बॉल पकडला जाईल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हा सामना जर पाहिला तर आपण बघू शकतायत सध्या तरी निसर्ग डाबा सन्माननीय सर्वे सर्व आपण बघू शकतायत नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ RD11 सांदप टीमच्या टीममध्ये आता जाऊन बसलाय. कारण परफेक्टली विकेट येतोय. आणि या दरम्यान जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षक नामदेवसाठी देखील पारितोषिक येत असताना पाहायला मिळतोय. तरुणाच्या पाठीमागे कर्दर दादांचा नेहमीच पाठिंबा असतो. आणि अगदी आपण बघू शकाल ॲडव्होकेट मान्यश्री रोहिदास दादा भंडारी साहेबांच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकतायत नामदेवसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकूण आपण बघतायत 2000 रुपये जे मात्र इथे जमा झालेले पाहायला मिळत आहेत. हे तर दादांचं प्रेम जे मात्र व्यक्त होत असताना पाहायला मिळेल आपल्या खेळाडूंवरती आपल्या संघावरती. आणि जरूर अभिमान वाटतोय खरं तर दादांना देखील आपल्या टीमचा. कारण आपल्या गावासाठी आपला संघ आपली मुलं जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. वेगवान बॉल आणखीन एक डॉट बॉल सामन्यावरती इथून जर पाहिलं तर अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आपण बघताय RD11 सध्या तरी चांदप क्रिकेट संघ पोहोचलेला आहे. सामन्यामध्ये अवघे जर पाहिलं तर इथे आता फक्त आणि फक्त 4 बॉल 33 धाब्याची आवश्यकता. गती भरपूर आहे बट लाईन लेंथ तिथून चुकीची दिशे मैदानावरती गोलंदाजाच्या माध्यमातून अतिरिक्त रन स्कोरबोर्डला मिळत असताना आपण पाहाल स्कोरबोर्ड वरती एवे क्रिकेट संघ 35 धाबा दाखल का भरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये वन साइड इनिंग मध्ये बॅटिंग केली होती अगदी RD11 सांदप टीमने. आणि जे लक्ष बनवलं करतर 67 धाबेचं ते भरपूर चॅलेंजिंग ठरले या सामन्यामध्ये चेस करणाऱ्या एवे क्रिकेट संघाला. चला पनवेल धामणी संघ मित्र तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज रिपोर्ट करा. फुल टॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिक सोक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन दिस कॅच. मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या अगदी आणखीन एक एवे क्रिकेट संघाला नुकसान लागतोय. फलंदाज कदाचित इथून डेंजर झोनला आहेत. ऑलमोस्ट मैदानाच्या आतमध्ये पंचांसमोर चर्चा होतीये. आणि एक्झॅक्टली टीव्ही अंपायरची मदत जी इथून घेतली जाईल वेस्ट ऑफ हाईट नो बॉल साठी इथून DRH ची मदत जी अगदी घेतली जाते आहे आणि इथून चेक केलं जाईल.
एक्झॅक्टली नो बॉल, नो शेंडू, नो बॉल पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाज सेफ, त्यानंतर सिंगल, एकसामधून एक सिंगल म्हणजे दोन धाबा जमा तर इथून मिळाल्या जात आहेत. स्कोरबोर्डला आपण बघाल सध्या बॅटिंग करणाऱ्या एबे क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत 38 धाबा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा एंटर करतात. वाटत होतं की हा सामना इथून कठीण आहे, पण अजूनही मॅच कठीणच दिसते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसतोय या मॅच मध्ये. यॉर्कर बॉल समोरचा दिसेल, अगदी ड्राईव्ह केलं जाईल. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला पाहायला मिळत आहेत. ऑलमोस्ट मॅच मध्ये इथून आता औपचारिकता अधिकशी दिसते आणि हळूहळू जर पाहायला गेलं तर संपूर्ण चांदपकरांच्या चेहऱ्यावरती आता स्मित हास्य जे मात्र इथून लौकिक होत चाललेलं पाहायला मिळत आहे. कारण अगदी हा सामना बरोबर RD11 चांदप क्रिकेट संघाच्या जोडीमध्ये जाऊन बसलेला आहे. वेगवान चेंडू मिसामिंग फटका बसला. विकेट किपर डाऊन दी बॉल. आणखीन एक विकेट फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघताय अगदी एवे टीमला लागेल फलंदाज बाद. पास झालेला पाहायला मिळतोय. चला आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पनवेल दामने आणि त्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय गंगारामपाडा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवा टॉस सामना करतोय. एक्सा पोल मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. सध्याच्या घडीला अगदी खूप जबरदस्त खेळलाय. आपण पाहू शकाल 12वी निसर्ग डाबाचे सर्व सन्माननीय नंदूदादा भंडारी पुरस्कृत RD11 चांदप क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फुल टॉस चेंडू समोर सदिशा आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाज डेंजर. आणखीन एक विकेट बॅटर बाद. एकोणचाळीस धाबा दाफलकावरती आपण पाहताय पुरेपूर सामन्यामध्ये. इथून आता पुन्हा एकदा एक बॉल आणि 28 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते आहे. मॅच इथून खेळपट्टीवरती अगदी सध्या सगळे भरपूर फसलेला आहे. एवे क्रिकेट संघापासून हा सामना भरपूर दूर दिसतोय. जवळ या सामन्याच्या विजयाच्या उंबरठ्यावरती आता फक्त एक पाऊल दूर आहे. सध्या आपण बघू शकाल चांदप क्रिकेट संघ अंतिम चेंडू येतोय डॉट. सामना जिंकलाय. शकता सध्याच्या घडीला अगदी सन्माननीय नंदूदादा भंडारी पुरस्कृत अगदी RD11 चांदप टीमने अभिनंदन राहील चांदप टीम. त्यामुळे नक्कीच अगदी या दोन्ही संघ सेकंड करायसाठी त्यानंतर नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण वळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे गंगारामपाडा त्यांच्या विरोधात पनवेल दामने. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय ॲडव्होकेट मान्यश्री रोहिदास भंडारी साहेबांना की आपल्या शुभस्य नक्कीच साहेब या सामन्याचा टॉस अगदी संपादित करायचा आहे. नेहमीच करता जर पाहायला गेलं तर आमच्या विनायक दादा यांच्याकरता नक्कीच आधारस्तंभ आणि संपूर्ण पिंपलोलीकरांचे आधारस्तंभ आणि त्याचबरोबर शिळंदवारीकरांचे आधारस्तंभ आपण पाहू शकतायत. नक्कीच आपल्या साहेबांच्या शुभस्य हा अगदी टॉस होत असताना पाहायला मिळतोय. नाणेफेकी झाली आहे. एक्झॅक्टली लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ऑलमोस्ट दादांच्या संपन्न झालेला पाहिला. प्रथमतः मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसन व्हायचं आहे. अगदी गंगारामपाडा क्रिकेट संघ टॉस जिंकला निर्णय का असेल. बॅटिंग फलंदाज